सण नवीन सुरुवातीचा, सण संकल्पाचा, सण नवीन यशाचा, सण गुढीपाडव्याचा। नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र। मी वैष्णवी राऊत आणि 7चा अलार्म या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करताना अगदी सुरुवातीलाच NDTV मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। राज्यासह देश विदेशातल्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, पण त्याआधी एक नजर हेडलाईन्सवर। समृद्धी आणि विजयाचं प्रतीक असणारी गुढी उभारून हिंदू नववर्षाचं स्वागत, शोभायात्रांमधून दिसणार मराठी संस्कृती। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गुढीपाडव्याचा उत्साह। पहाटे 5 वाजता मंदिराच्या मुख्य शिखरावरती उभारली गुढी। हिंदू नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज। फुलं खरेदी करण्यासाठी पहाटेपासून दादरच्या फूल मार्केटमध्ये गर्दी। मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा। दादरच्या शिवाजी पार्कात मेळाव्याची जय्यत तयारी। राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। महसूल खात्यातील गैरव्यवहार महसूल मंत्र्यांकडूनच उघड। चंद्रशेखर बावनकुळेंनी विधान परिषदेत दिली घोटाळ्याबाबत कबुली। अधिकाऱ्यांनी 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांना फसवल्याचं स्पष्ट। अधिवेशन संपण्यापूर्वी दोषींवरती कारवाई करण्याचंही आश्वासन। बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच। शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही। राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही निवडणूक लढायचा विचार करू, विजय वडेट्टीवारांचं सूचक विधान। नंदुरबारचं पालकत्व हसन मुश्रीफ यांच्याकडे। हसन मुश्रीफ यांची नंदुरबारचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर मुश्रीफ यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी। सोमवारी शरद पवारांची डिनर डिप्लोमसी। महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण। राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्यानं मानणार आभार। मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या। प्रेयसीच्या कुटुंबाच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद। प्रेयसीच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल। विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाची शक्यता। भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून 3 दिवसांचा येलो अलर्ट। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवरती सोन्याच्या दरात विक्रमी वाढ। प्रतितोळा सोनं 1,56,000 रुपयांवरती। सोनं खरेदीसाठी पारंपरिक मुहूर्त साधण्याकडे नागरिकांचा कल।